नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लेखांक 81. भिल्ल राजाची बोरखेडी, कुलीची साधुकुटी व घोंगसा येथील श्री संत लखनगिरी आश्रम. शूलपाणीची झाडी म्हणजे काय रे भाऊ? नर्मदा परिक्रमेविषयी उत्कंठ असलेल्या प्रत्येकाने शूलपाणीची झाडी हे नाव ऐकलेले असते. मी देखील हे नाव ऐकल्यावर एका विशिष्ट भूभागाची कल्पना केली होती, परंतु प्रत्यक्षात तो भूभाग काहीसा वेगळा निघाला. त्यामुळे सर्वांना शूलपाणीची झाडी नक्की कशी आहे हे कळावे म्हणून थोडेसे सविस्तर वर्णन करतो. नर्मदा माता पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. इथे देखील तिचा प्रवाह बऱ्यापैकी पूर्व पश्चिमच वाहतोय. फक्त इथे सातपुडा, विंध्य आणि सह्याद्रीचे पर्वत भेदत ती वाहत आहे. पूर्वी इथे वाहणाऱ्या नर्मदा मातेचे स्वरूप देखील खोल दरीतून वाहणाऱ्या एका नदीचे होते, परंतु आता प्रचंड उंचीचा सरदार सरोवर प्रकल्प झाल्यामुळे त्या भिंती इतक्या उंचीचं पाणी सर्वत्र साठले. या भागात मुळातच वस्ती अतिशय विरळ आहे. 20-25 किलोमीटर अंतरावर गावे आहेत. ती देखील अत्यंत विरळ लोकवस्तीची आहेत. गावे आहेत म्हणण्यापेक्षा वस्ती आहेत असे म्हटले पाहिजे. तुम्हाला नकाशे पाहिल्यावर हे स्पष्ट होईल. बडवानी हे शहर आहे. ते सोडल्यापासून पुढे छोटी छोटी गावे आहेत. इथून पुढे हळूहळू वस्ती विरळ होत जाते. जसजसे आपण उंच डोंगर चढू लागतो तसतशी मानवी वसाहत नगण्य होत जाते. साधारण 100 ते 120 किलोमीटरचा हा पट्टा आहे. पूर्ण परिसर डोंगराळ आहे. डोंगर माथ्यावर जिथे सपाटी मिळेल तिथे घर वस्ती आहे. बाकी डोंगर उतारावर उगवणारे धान्य पिकवून वर्षभर लोक अत्यंत गरिबीमध्ये जगतात. प्रत्येकाकडे थोडीफार गुरेढोरे असतात. पूर्वी इथे फक्त कमरेचेच वस्त्र वापरले जायचे. स्त्रिया पुरुष दोघेही उघडेच असायचे. अलीकडे परिक्रमावासींची संख्या वाढल्यापासून स्त्रिया पूर्ण वस्त्र घालत आहेत. पुरुष अजूनही बहुतांश उघडेच दिसतात. खाली केवळ एक लंगोटी असते. नवीन तरुण आजकाल आधुनिक कपडे घालताना दिसतात. जुने म्हातारे मात्र फक्त लंगोटीमध्ये दिसतात. जेवढे म्हणून आवश्यक आहे तितकेच निसर्गाकडून घ्यायचे अशी वृत्ती या वनवासी लोकांमध्ये दिसते. मला हवे आहे म्हणून ओरबाडून घे अशी वृत्ती इथे अजिबात आढळत नाही. घरे म्हणजे छोटे छोटे झोपड्या असतात. डोंगराच्या पायथ्याशी पक्की घरे दिसतात. प्रत्येक घराच्या बाहेर एक उंच मचाणावर पिण्याच्या पाण्याचा माठ मातीमध्ये गाडून ठेवलेला असतो. त्यातील पाणी केवळ पिण्यासाठी जपून वापरणे अपेक्षित असते, कारण कित्येक मैल पायपीट करत हे पाणी डोक्यावरून वाहून आणलेले असते. या संपूर्ण परिसराचे पुनर्वनीकरण करणे शक्य आहे, परंतु त्याला स्थानिक आदिवासींची साथ मिळणे आवश्यक आहे. लाकडासाठी व अन्य कामासाठी इथली सर्व झाडे तोडण्यात आलेली आहेत. 60 व 70च्या दशकामध्ये परिक्रमा केलेल्या लोकांनी इथे घनदाट जंगलातून चालल्याचे अनुभव सांगितले आहेत. आता मात्र दूरपर्यंत मोठे झाड दिसतच नाही. या भागाचे काही नकाशे खालीलप्रमाणे. आपण बघतोय शूलपाणीची संपूर्ण 100 ते 120 किलोमीटर रुंदीची झाडी एका नजरेमध्ये जर पाहायला गेलं तर ती अशी दिसते. इथे 2 राष्ट्रीय अभयारण्य आहेत. वन्यजीवन समृद्ध आहे. मानवी वावरासाठी हा फारसा सुखावह परिसर नाही आहे. आपण बघतोय उजवीकडे बडवानी नावाचं शहर आहे आणि तिथून तोरणमाळ वाईल्डलाईफ सँक्च्युरी किंवा तोरणमाळ अभयारण्य आणि डावीकडचं शूलपाणेश्वर अभयारण्य आणि त्याच्या पुढे जी सरदार सरोवराची भिंत किंवा सरदारजींचा पुतळा दिसतोय तिथपर्यंत जो विस्तार आहे त्यालाच शूलपाणीची झाडी असं म्हणतात. हे आहे बडवानी शहर. हे अतिशय गजबजलेलं आहे. सगळे आदिवासी महत्त्वाच्या वस्तू घेण्यासाठी या शहरामध्ये येतात. बरवानी किंवा बडवानी. राजघाटपासून पुढे भिल्लांची गावं सुरू होतात. भिलखेडा हे त्यातलं पहिलं गाव आपण मानू शकतो. इथले भिल्ल तुलनेने संपन्न आहेत. आपण बघतोय राजघाट डावीकडे खाली ही नर्मदा मैया वाहते आहे आणि आपण डाव्या तटावून चाललो आहे तिच्या. त्यामुळे भिलखेडा, कल्याणपूर, जांभळा, पिछोडी, कथोरा, नांदगाव अशी गावं आपल्याला लागणार आहेत. त्याच्या पुढचा जो टप्पा आहे तो मी तुम्हाला दाखवतोय. इथून पुढं खऱ्या अर्थानं डोंगरदऱ्या चालू होतात
आणि बिजासन गावात पोचेपर्यंत आपण शूलपाणीच्या झाडीचा आरंभ केलेला असतो. इथं जे बिजासन नावाचं गाव दिसतंय ना, तिथे शूलपाणीची झाडी खऱ्या अर्थानं चालू झाली असं आपण म्हणू शकतो. किलोमीटरमधलं अंतर तेच ठेवून तुम्हाला हे दाखवतोय. बिजासन गावाच्या पुढचा मार्ग आपण बघतोय. वरती घोंगसा हे गाव आहे. कुली, घोंगसा, मोरकट्टा ही सगळी गावं नर्मदेच्या काठाने आपल्याला लागतात. बिजासन ते घोंगसा याच मार्गामध्ये बोरखेडी नजीक लूटमार केली जायची. आता ते सर्व थांबलेलं आहे, परंतु इथं डोंगराच्या किती घड्या आहेत हे आपण पाहू शकता. हा संपूर्ण परिसर अतिशय थकवणार आहे. पाण्याचा थेंबसुद्धा मिळत नाही. अखंड चालावं लागतं. दूरवर नर्मदा मैया दिसत राहते. असे हे डोंगर आहेत. आपण बघतोय बोरखेडी गाव मधोमध आहे बिजासन आणि घोंगशाच्या. आता घोंगसा इथल्या लखनगिरी बाबांचा आश्रम सोडल्यावर मात्र तुम्हाला भादल या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या गावापर्यंत येण्यासाठी प्रचंड कष्ट सोसावे लागतात. वाटेमध्ये अनेक डोंगर द्यायला लागतात. इथे नर्मदा मैया उत्तरेकडे वळते. वरील सगळे नकाशे दिशा फिरवून लावलेले आहेत, ह्याची कृपया नोंद घ्यावी. नर्मदा मैया आपल्या उजव्या हाताला राहावी अशा दृष्टीनं नकाशा फिरवला आहे. प्रत्यक्षात आपण पश्चिमेकडे चाललो आहे हे लक्षात घ्यावे. हे बघा, घोंगसा गावातनं निघाल्यावर आपल्याला सेमलेट मार्गे भादल या गावात जावं लागतं आणि भादलमध्ये महाराष्ट्राची सीमा लागते आणि भाबरी हे महाराष्ट्रातलं दुसरं गाव. आता इथली गावं कशी आहेत ते पाहूयात. त्यासाठी आपल्याला सर्वाधिक लोकवस्ती असलेलं भादल हे गाव आपण निवडले. हे अर्ध मध्य प्रदेश आणि अर्ध महाराष्ट्रात आहे. या गावातली दाट लोकवस्ती आपण बघू शकता. इतकी विरळ घरं आहेत. ही घरं सोडली की आजूबाजूला सर्व जंगल आहे. जंगल म्हणजे घनदाट झाडीचं जंगल नव्हे, तर उसाड माळरानाचं जंगल. हे बघा, हे अशा प्रकारची लोकवस्ती इथं आपल्याला आढळते. अतिशय विरळ, लांब लांब असलेली घरं आणि घरांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल अशी आहे. हा सगळा परिसर प्रत्यक्षामध्ये असा आहे बघा. समोर आपल्याला नर्मदा मैया दर्शन देते. ते दर्शन देत राहते अधूनमधून. या झाडीचा सर्वात उंच टप्पा आता लागतो. भादलच्या खोल दरीतून तोरणमाळ या थंड हवेच्या महाराष्ट्रातल्या ठिकाणाच्या उंचीचंच खप्परमाळ नावाचं ठिकाण पार करून आपल्याला बिलगावला जावं लागतं. हा सगळ्यात कठीण मानला जाणारा टप्पा आहे. बरेचसे परिक्रमावासी इथून नर्मदा परिक्रमा सोडण्याचा निश्चय करतात, परंतु नर्मदा मातेच्या कृपेनं तुम्ही जर हा टप्पा पार झालात की मग पुढे इतका कठीण मार्ग कुठंच लागत नाही. इथं नकाशा मावण्याच्या दृष्टीनं अजून थोडा तिरका केला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. बिलगावच्या पुढचा टप्पा आपण बघतोय, ज्यात आपण निमखेडीवरून धडगावला जातो आणि खोटामोडी मार्गे पुढे निघून जातो. इथे उजव्या हाताला प्रचंड मोठे डोंगर असल्यामुळं काठाने चालण्याचा मार्ग शिल्लक नाही. बिलगाव ते धडगाव प्रचंड डोंगरांचे उतार आहेत. जपून उतरावं लागतं, नाहीतर गुडघ्यांची वाट लागते. इथं निर्मनुष्य वनप्रदेश चालू होतो. या भागात वन्यजीवन समृद्ध आहे. डोंगरांची उंची वाढते आणि वस्ती कमी होत जाते. त्यामुळे आपण नर्मदेपासून थोडा लांबचा मार्ग निवडतो. वरील नकाशामध्ये दिसणारा उंच गडद डोंगर हे एक अभयारण्य आहे. हा डोंगर जो दिसतोय हे अभयारण्य आहे. कुंटामोडीच्या पुढं शूलपाणेश्वर अभयारण्य लागेपर्यंत थोडीफार मानवी वस्ती लागते, परंतु तरी देखील हे सर्व आदिवासी क्षेत्रच आहे. शूलपाणीच्या झाडीचा एक तुम्हाला मी अंदाज, इंग्रजीमध्ये ज्याला ओव्हरव्ह्यू म्हणतात, तो देतोय. काठी गावातली भारतातली सगळ्यात मोठी होळी पाहून पुढे तुम्ही गुजरात राज्यामध्ये प्रवेश करतो.
आपण बघतोय गुजरात आणि महाराष्ट्राची सीमारेषा इथे दिसते. नर्मदा मैयाच्या मधूनच सीमारेषा गेलेली आहे, ज्याच्यामध्ये डावीकडे महाराष्ट्र, उजवीकडे मध्य प्रदेश आहे आणि समोर गुजरात आहे. हे आहे सरदार सरोवर धरण. आपण उजवीकडे वरच्या कोपऱ्यात जर बघितलं तर धरणाची भिंत आपल्याला दिसते. पांढरमाती माथासर मार्गे आपण सरदार सरोवरच्या धरणापाशी पोहोचतो. इथं मात्र चांगली झाडी आहे, आपण बघू शकता दाट झाडी इकडे. आता गोरा कॉलनी नावाचं जे गाव आहे तिथं आल्यावर तुमचं शूलपाणीची झाडी संपली असं मानलं जातं. तर इथं देखील धरणाच्या भिंतीपासून ते गोरा कॉलनी या नवीन वसाहतीतल्या नूतन शूलपाणेश्वर मंदिरामध्ये तुम्ही पोचलात की मगच शूलपाणीची झाडी संपली असं मानलं जातं. आता आपल्याला साधारण कल्पना आली असेल की शूलपाणीची झाडी म्हणजे नक्की काय प्रकार आहे. वरील सर्व नकाशे आपण एकदा बारकाईने नीट तपासलेत आणि अभ्यासलेत की आपल्याला इथून पुढचे सर्व लिखाण कळणे सोपे आणि सोयीस्कर जाणार आहे. मुळात या शूलपाणीच्या झाडीचा इतका धसका परिक्रमावासी का घेतात हे तुम्हाला हा मार्ग पाहिल्यावर लक्षात आले असेलच. हा वनमार्ग नको असेल तर सडक मार्ग खूपच लांबचा आहे आणि तो खालीलप्रमाणे. तुम्ही बडवणीतनं निघालात की तुम्हाला शहादा अक्कलकुवा मार्गे गोरा कॉलनी असा मोठा लांबचा वळसा मारून जावं लागतं. बडवाणी प्रकाशा शहादा अक्कलकुवा मार्गे गोरा कॉलनीला जाणारा हा रस्ता देखील संपूर्ण डांबरी असल्यामुळे तितकाच दमवणार आहे. त्यामुळे इथून देखील परिक्रमा सोडणारे खूप लोक आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील परिक्रमावासी शहाद्यापासून सरळ आपापलं गाव गाठतात. परंतु असं करू नये. थोडासा संयम बाळगला तर हा टापू तितकासा कठीण नाही. नर्मदा मातेवर विश्वास ठेवून चालत राहावे. मला ही झाडी पार करण्यासाठी 9 ते 10 दिवस लागले. अतिशय सावकाश आणि निवांतपणे झाडी पार करायची असेल तर 15 दिवस खूप झाले. काही लोक विक्रमी 4 ते 5 दिवसामध्ये झाडी पार करतात. हलक्या फुलक्या निराहारी अथवा अल्पाहारी ब्रह्मचारी लोकांना हे सहज शक्य आहे. असो, मी पहाटे लवकर उठलो आणि स्नानपूजा वगैरे आटोपून झोळी उचलली. थोडे अंतर चालत गेल्यावर मला एक टेकडी दिसली. हे मोरकट्टा नावाचे गाव होते. मोरटक्का वेगळा आणि मोरकट्टा वेगळा. पूर्वी इथूनच लुटालूट चालू व्हायची. या गावात एक टेकडी होती. टेकडीच्या टोकाला छोटीशी साधूकुटी होती. इथून एका साधूने मला हात केला. त्यामुळे मी टेकडीचा गोलाकार घाट चढून वरती गेलो. वरती बरेच साधू बसलेले होते. अनेक परिक्रमावासी देखील थांबले होते. प्रजापती पितापुत्र आणि त्यांच्यासोबतचे 2 साधू म्हणजे राधेगिरी आणि अमरगिरी हे देखील इथं थांबले होते. या साधूंची नावं मी आज विचारून घेतली. ती अमरगिरी आणि राधेगिरी अशी होती. मागे एका प्रकरणामध्ये तनय प्रजापती याला रामायण शिकणारा तरुण साधू असा उल्लेख मी ज्याचा केला तो अमरगिरी होता आणि जनरल व्ही पी सिंग यांचा तथाकथित भाऊ म्हणजे राधेगिरी. त्यांच्यासोबतचा एक माणूस हरवला होता आणि 2 नवीन माणसं त्यांना मिळाली होती. हे गटागटाने परिक्रमा करणाऱ्या लोकांसाठी नित्याचं आहे. सर्वांचे गांजापान सुरू होते. मला साधूने काळा चहा दिला. तो घेऊन मी पुढे निघालो. हीच ती टेकडीवरची साधूकुटी आणि टेकडी चढण्यासाठी मजेशीर असा गोलाकार मार्ग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे टेकडीच्या चहूबाजूनं चालावं लागायचं. हे आपण बघतोय मोरकट्टा गावच्या लिकारीबाई नावाच्या सरपंच आणि त्यांचा भाषा. शिरसिंग जांभरे हा या गावचा सेक्रेटरी आहे. त्याचा भाषांक पण दिलेला आहे. मोरकट्टा गावचे सरपंच आणि ग्रामसचिव यांचे संपर्क आपल्या माहितीकरता कृपया केवळ चौकशीसाठी संपर्क करावा. दानधर्म या क्रमांकावर करू नये, कारण हे माणसं दर काही काळाने बदलली जातात म्हणून. इथून पुढे गेल्यावर थोडेफार अंतर पार झाले आणि जिल्हा परिषदेची एक शाळा लागली. या शाळेतल्या पाण्याची टाकी भरभरून वाहत होती आणि शाळेला कुलूप होते. पाणी वाया चालले होते. म्हणून मी माझे कपडे इथे धुण्याचा निर्णय घेतला आणि उंचावरून पडणाऱ्या त्या पाण्यामध्ये कपडे धुवून अखेरीस स्नान देखील आटोपले. प्रजापती पितापुत्र यांनी जाताना मला आंघोळ करताना पाहिले आणि त्यांना खूप मौज वाटू लागली. वेगळे काय दिसले की अचानक निर्णय घेण्याची माझी प्रवृत्ती आहे. त्याचे नेमस्तपणे चालणाऱ्या लोकांना फार आश्चर्य वाटायचे, परंतु व्यक्ती तितक्या प्रकृती हेच खरे. असो, बरेच अंतर चालल्यावर छोटे ओढे नाले ओलांडल्यावर पुन्हा मोठाले डोंगर दिसू लागले. हे सर्व कच्चे मातीचे रस्ते होते आणि एका एका जीपवर 40-40 लोक भरून भंगोरीची जत्रा बघायला निघाले होते. जीप चालक अतिशय बेदरकारपणे गाड्या चालवत होते. सर्वच प्रकार एकंदरीत भयावह वाटणारा होता. जीपच्या बॉनेटवर, टपावर आणि चारही बाजूने लोक लटकले होते. आतमध्ये तर किती लोक भरले होते हे मोजता येणेच कठीण. गंमत म्हणजे लोक हा प्रवास आनंदाने करत होते. नर्मदे हरचा पुकारा मात्र शक्यतो कोणी करत नव्हते. मोटरसायकलवर देखील 4-4, 5-5 लोक बसून प्रवास करत होते. इथले रस्ते अतिशय
घसरडे, मुरमाड आणि धोकादायक आहेत. तरी देखील एकाही चालकाचे वेगावर नियंत्रण नव्हते. हे धोकादायक वाहनचालन चांगलेच लक्षात राहिले असे होते. एक संग्रहित छायाचित्र आपल्याला दिसतंय. याच पद्धतीनं इथल्या गाड्या भरलेल्या होत्या. इथे उजव्या हाताला नर्मदा मैया अजूनमजून दर्शन देत राहते. एके नर्मदा मातेला जो मिळणारा ओढा अशा प्रकारे मिळतो की आपल्याला ते दृश्य पाहताना अखंडित भारताचा नकाशा दिसतो. या भागाचा गुगल नकाशा खाली जोडला आहे. गोंसा गावच्या हद्दीत हे आहे आणि याचा प्रत्यक्ष फोटो जर आपण बघितला डोंगरावरून तर तुम्हाला अक्षरशः भारत देशाचा नकाशा इथे दिसतो. अनेक परिक्रमावासी या दृश्याचं प्रकाशचित्र काढतात. पुढे बोरखेडी नावाचं गाव लागतं. सर्वात जास्त लुटमारीच्या घटना याच गावात घडायच्या. इथे हिरालाल रावत नावाचा गावातला एक प्रमुख आदिवासी परिक्रमावाशांची सेवा करतो. हाच पूर्वी लुटमार करण्यामध्ये अग्रेसर असायचा असे सांगण्यात येते. परंतु यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओ पाहिल्यावर असे सांगतात की मी स्वतः कधी लुटमार केली नाही, परंतु लुटणाऱ्या लोकांना मी मतपरिवर्तित करून थांबवले. हे मात्र योग्य आहे. त्यांना नक्की लुटालूट कोण करतो हे सर्व माहिती असायचे. त्यामुळे हिरामामाने सांगितले आहे या भीतीमुळे लुटमार थांबली. साधारण 2010च्या नंतर लुटमारीच्या घटना पूर्णपणे थांबल्या. हिरामामा याला स्थानिक आदिवासी त्यांचा राजा मानायचे, त्यामुळे यांचे दर्शन घ्यावी अशी इच्छा होती. परंतु काल मी ज्या बिजासन गावामध्ये थांबलो होतो तिथली बंगुरे बघायला बिल्लराज गेले होते. रस्त्याच्या डाव्या हाताला एक मैदान आणि शेजारी त्यांचं घर आहे. इथे परिक्रमावासी शक्यतो मुक्काम करतात. बोरखेडी इथल्या आदिवासींचा म्होरक्या हिरालाल रावत उर्फ सगळ्या परिक्रमावासींचा लाडका हिरामामा. एका व्हिडिओतनं मी घेतलेले काही स्क्रीनशॉट आहेत ज्याच्यात तुम्हाला हिरामामाची विविध रूपं बघायला मिळतील. आज परिक्रमावासियांची सेवा कशी करायची याचा एक आदर्श वस्तुपाठ हिरामामाने घालून दिलेला आहे. मोरकट्टा ते बोरखेडी, कुली, गोंसा या सगळ्याच गावातले आदिवासी लोक परिक्रमावाशांना लुटायचे. परंतु नंतर हिरामामांनी गावोगावी जाऊन ग्रामसभा घेतल्या आणि परिक्रमावासींना लुटणाऱ्या माणसांवर बहिष्कार टाकण्याची पद्धत सुरू केली. ही प्रेरणा त्यांना नर्मदा मातेनेच दिली असे ते आदरपूर्वक नमूद करतात. लुटमार वाढल्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या परिक्रमावासींची संख्या खूप कमी झाली होती. परंतु हिरामामा सारख्या चाणक्य माणसाला हे लक्षात आले की इथून जितके अधिक परिक्रमावासी जातील तितकीच अधिक लक्ष्मी या प्रांतामध्ये येणार आहे. त्यामुळे हे सर्व प्रकार आता पूर्णपणे थांबले आहेत आणि खरोखरच आता परिक्रमावासी इथल्या लोकांना खूप काही देत देत पुढे जातात. आता त्यांनी येऊन लुटण्याची परंपरा थांबली असून परिक्रमावासीच आपल्या जवळचे सामान लुटत लुटत पुढे जातो. इथे बहुतांश परिक्रमावासी मुक्काम करतात. परंतु अजून दिवस शिल्लक असल्यामुळे चालत राहण्याचे मी ठरवले. अनेक चढउतार पार केल्यावर कुली नावाचे गाव लागले. ही सर्व गावे नर्मदा मैयाच्या काठावरच आहेत. समोर एक नदी आडवी आली व तिच्यावर मोठा पूल होता. तत्पूर्वी डाव्या हाताला टेकडावर एक झोपडी दिसली. कडकडून भूक लागलेली होतीच. ही एका साधूची कुटी होती आणि तो बंगुरे बघायला निघाला होता. माझ्या आधीच इथे अमरगिरी, राधेगिरी, प्रजापती, पितापुत्र आणि अजून 4-5 परिक्रमावासी पोहोचले होते. त्या साधूने आम्हाला इथे पाहिजे तितका वेळ राहण्याची आणि हवे ते बनवून खाण्याची मुभा दिली आणि नर्मदेहर केले. सर्वांनी मिळून उत्कृष्ट अशी खिचडी केली. ती भक्षण करून क्षणभर विसावा घेतला. कुली इथली हीच ती साधूकुटी जिथं आम्ही स्वयंपाक केला होता आणि त्याच साधूकुटीमध्ये चालू असलेल्या एका कन्याभोजनाचं संग्रहित चित्र मला इंटरनेटवर मिळालं. आम्ही देखील याच अंगणामध्ये अशाच पद्धतीनं बसून भोजनप्रसाद घेतला होता. कुलीच्या या साधूकुटीमध्ये कन्याभोजन करणाऱ्या आदिवासी कन्या आपण बघतोय. पडल्या पडल्या आमच्या हास्य विनोद इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. मी भेटलेल्या साधूंकडून भारतातल्या अन्य यात्रांची माहिती घ्यायचो. मुळात साधू कधी निवांत सापडत नाहीत. तसे ते सापडले की त्यांना सोडू नये. नर्मदा परिक्रमा सोडून भारतामध्ये अजून किमान 1000पेक्षा जास्त विविध क्षेत्रांच्या परिक्रमा पुराणा प्रसिद्ध आहेत. साधू लोक अखंड या सर्व यात्रा करत असतात. दक्षिण भारतात याच प्रकाराला गिरीवळम असं म्हणतात. गिरीला वळसा घालणे अर्थात परिक्रमाच. इथून निघालो. बंगुराई बघायला जाणाऱ्या लोकांची संख्या फार वाढली होती. रंगीबेरंगी गॉगल घालून नटले थटलेले तरुण तरुणी जाताना दिसत होते. जणू काही वर्षभर याच क्षणाची ते सर्वजण वाट पाहत होते असे त्यांचे वर्तन होते. याच कारणासाठी योग्य वयामध्ये चतुर्भुज व्हावे हे उत्तम आणि तसे इथे हे लोक होतात हे देखील महत्त्वाचे. बंगुराईसाठी जमलेली तरुण तरुणी. आदिवासी तरुणांची अंगकाठी शिडशिडीत असली तर देखील त्यांची नजर मात्र फारच भेदक असते हे आपल्याला लक्षात येईल. इथून पुढे मी पुन्हा एकदा जंगलातून जाणारा शॉर्टकट निवडला. जंगल याचा अर्थ निर्मनुष्य प्रदेश. झाडी वगैरे नावाला सुद्धा नाही. की डोंगरावरची एक पायवाट होती. अतिशय मुरमाड आणि निसरडी होती. चालताना फार लक्षपूर्वक चालावे लागत होते कारण डाव्या हाताला तीव्र उतार होता आणि शेकडो फूट खोल दरी होती. इतक्यात मी पाहिले की एक तरुण अत्यंत वेगाने या पायवाटीवरून मोटरसायकलने मागून आला.
त्याला मी जागा करून दिली. पुढे एका खिंडीमध्ये जाऊन तो थांबला. याचे नाव सुनील होते. तो त्याच्या सासूरवाडीला निघाला होता. सेमलेट गावातली बंगुराई प्रसिद्ध आहे, ती बघण्यासाठी हा चालला होता. याने मला डोंगरावर चालताना पाहिले होते, त्यामुळे मला जमेल असा अजून एक कठीण शॉर्टकट त्याने मला दाखवला. तो म्हणाला, या मार्गाने जर तुम्ही गेलात तर थेट लखनगिरी आश्रमातच पोचाल. लखनगिरी आश्रम संगमावरती आहे आणि जेव्हा जेव्हा नर्मदेची पाणी पातळी वाढते तेव्हा संगमामध्ये खोल आतपर्यंत पाणी शिरते. आत्ता सुदैवाने ती नदी कोरडी पडलेली होती, त्यामुळे नदीच्या पात्रातून जाणारा हा शॉर्टकट त्याने मला दाखवला. ही नदी कोरडी पडली आहे हे फक्त नेहमी या भागातून जाणाऱ्या माणसालाच माहिती असते. फार क्वचित ही नदी कोरडी असते. बाकीचे लोक मात्र या नदीला मोठा वळसा मारून पुन्हा उलटी फिरून आश्रमाकडे येतात. या सोप्या मार्गाने मी काही काळातच लखनगिरी आश्रमामध्ये पोहोचलो. नर्मदा मातेचे अतिशय विहंगम दर्शन या आश्रमातून होते. डोंगरांच्या रांगांमध्ये साठलेले तिचे भव्य जल आपण किती कफ पदार्थ आहोत याची आपल्याला जाणीव करून देते. पाण्याची पातळी चढउतार होत असल्यामुळे तेवढ्या भागात एकही वनस्पती उगवत नाही. फक्त गवत तेवढं दिसतं. तिथं काहीच उगवत नाही. जिथं काहीच उगवत नाही तिथंसुद्धा उगवतं तेच गवत. आश्रमामध्ये छोट्या मोठ्या कुटी बांधलेल्या होत्या. हा आश्रम चालवणारे नर्मदागिरीजी महाराज म्हणून आहेत. तेच नेमके मला सामोरे आले. मी महाराजांना साष्टांग दंडवत केला. महाराजांनी एक मोठे दगडी शिवलिंग स्थापन केले. त्याच्या शेजारी आसन लावण्याची मला सूचना केली. आत्ता थोडा गडबडीत आहे, नंतर निवांत भेटू असे मला सांगायला विसरले नाहीत. केवळ माझ्या नजरेतून माझा भाव त्यांनी कसा काय ओळखला असेल. माझ्या मनात अगदी असे आले होते की या महात्म्याचा सत्संग घडला तर बरे होईल. उजवीकडे एका मोकळ्या जागेवर पत्र्याची शेड टाकून तिथे मोठ्या शिळेला शिवलिंग म्हणून पुजले होते. इथेच लखनगिरी बाबांची मूर्ती देखील होती. लखनगिरी बाबा इथे येऊन राहिले आणि त्यांनीच इथल्या आदिवासींचे मतपरिवर्तन केले असे सर्वजण मानतात. नर्मदा मातेचे भाऊ म्हणून भिल्ल लोकांना मामा म्हणतात. या मामा लोकांचे प्रबोधन करून परिक्रमावासींना लुटण्याऐवजी परिक्रमावासींची सेवा करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये जागवणारे हेच ते लखनगिरी महाराज. अर्थात ही लुटमार बंद कशी काय झाली याच्या अनेक सुरसकथा नर्मदा खंडामध्ये सांगितल्या जातात. एका आदिवासीने मला सांगितले की पूर्वी एक पोलीस कमिशनर नर्मदा परिक्रमेला आले होते. त्यांची लुटालूट झाली. त्यांनी शांतपणे सर्वांची नावे वगैरे लक्षात ठेवली, चेहरे लक्षात ठेवले आणि परिक्रमा संपल्यावर मोठा फौजफाटा घेऊन ते आले आणि लुटमार करणाऱ्या भिल्लांना बेदम मारहाण केली. तेव्हापासून हा प्रकार बंद पडला. परंतु ही कथा मला फारशी व्यावहारिक वाटली नाही, कारण मारहाण करून कोणी लुटमार करण्याचे सहजासहजी सोडणार नाही. मनपरिवर्तन आणि मतपरिवर्तन झाल्यासच ते शक्य आहे. इथे नर्मदा मातेमध्ये स्नान करणे शक्य आहे असे मला एके सेवेकरी साधूने सांगितल्यामुळे मी किनाऱ्याकडे गेलो. आपण बघतोय गोंगसा इथला लखनगिरी महाराजांचा आश्रम. या चित्रामध्ये दिसणारी नदी ही नर्मदा मैया नसून तिला येऊन मिळणारी एक नदी आहे. डावीकडे दिसणारा डोंगर उतरून मी थेट आश्रमामध्ये आलो. पाण्याची पातळी किती वाढते हे तुम्हाला टेकडीवर पडलेल्या पाण्याच्या खुणा बघितल्यावर लक्षात येईल. समोरच्या काठावरून हा आश्रम असा दिसतो. ही मात्र नर्मदा मैया. हा आश्रम पंचदशनाम आखाड्यांपैकी जुना आखाडा या आखाड्याचा आहे. पंचदश म्हणजे 15, जुना आखाडा, उदासीन आखाडा इत्यादी 15 आखाडे आहेत. आश्रमाचा क्रमांक इथं दिलेला आहे. तो असा 975 448 69 61. आश्रम अतिशय सुंदर होता. इथून हलूच नये असं वाटे. आश्रमाच्या विविध कुटींमध्ये आधीपासूनच काही साधू राहत होते. परिसरातील छोटी मुलं इथं मदतीकरता येऊन राहिली होती. त्यांच्यावरती लहानपणापासून हा संस्कार होत होता. शिवलिंग भव्य आणि गोंडस होतं. त्याच्या शेजारीच मी आसन लावले स्नानासाठी म्हणून. मी मैयाकडे गेलो तर एक तरुण मुलगा मैयाकडे तोंड करून ध्यानस्थ बसलेला दिसला. जवळ जाऊन पाहिले तर तो आपला विशाल झंझाळ होता. माझ्या येण्याची चाहूल लागल्यामुळे त्याचे ध्यान भंग पावले आणि आम्ही दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. वेवलिंग जुळणे नावाचा प्रकार आमच्या बाबतीत सहज घडलेला होता. याचे स्नान झाले होते. मीच नाना करत खाली उतरलो. प्रचंड खडक असलेला किनारा होता. नर्मदा मातेचे यापूर्वी किनारे वेगळे होते आणि हा किनारा वेगळा होता हे मला थोड्याच वेळात कळले. हा किनारा नसून एका डोंगराचा टोकाचा भाग होता, ज्याच्या दरीमध्ये नर्मदा जल साठले होते. परिक्रमेमध्ये पोहण्याला परवानगी नाही, कारण नर्मदा मातेला लाथ लागते. म्हणून मी नेहमीप्रमाणे पद्मासन घालून पाण्यावर झोपून राहिलो. नर्मदा जलाचा तो प्रेमळ स्पर्श अतिशय हवाहवासा होता. परवा राजघाटावर स्नान केल्यावर पुन्हा हा स्पर्श मिळेल किंवा नाही याची शाश्वती नव्हती. बराच काळ मी असा पडून होतो. इथे दगडाचे काही चुळके अधूनमधून वर आले होते. ते फार धोकादायक होते. इतक्यात माझ्या असे लक्षात आले की माझा पद्मासन घातलेला उजवा पाय माझ्याच लंगोटीमध्ये फसलाय आणि तो सोडवायच्या नादात पाय पूर्णच अडकला. पाय झाडायचे नाहीत, त्यामुळे मग पाय स्थिर ठेवले होते. पाय सोडवताना अतिरिक्त शक्ती लावल्यामुळे आणि पाणी थंडगार असल्यामुळे उजव्या पायाला गोळा आला किंवा वांब आला. या गडबडीत माझ्या तोंडातून श्वास बाहेर पडला, जो तरंगण्यासाठी तुम्हाला आवश्यक असतो, आणि मी हळूहळू खाली बुडू लागलो.
चांगले पोहता येत असल्यामुळे बुडण्याची भीती मला नव्हती, परंतु हातपाय न मारणे हा नियम असल्यामुळे शांतपणे काय काय होते आहे हे पाहत होतो. नवीन ठिकाणी गेल्यावर शांतपणे खाली जाऊन पाण्याची खोली अनुभवणे हा माझा आवडीचा कार्यक्रम असतो. मला असे लक्षात आले की हे पाणी फारच खोल आहे. मी बराच खाली गेलो होतो. तळ काही लागतच नव्हता. अखेरीस नर्मदा मातेची करुणा भाकली आणि लंगोटीतून पाय सुटला. केवळ हात मारत वरती आलो. सुमारे 20-25 फूट सहज खाली गेलो होतो. तरी मला तळ लागला नव्हता. तेव्हा मला लक्षात आले की मी किती भयानक पाण्यामध्ये उतरलो होतो. हे पाणी उतरले असते तर तो पर्वताचा एक उभा दगडी कडाच होता आणि मी खाली गेलो होतो ती दरी होती. नशीब तिथल्या एखाद्या वाळलेल्या झाडामध्ये वगैरे लंगोटी फसली नाही. पाण्याच्या स्तंभाचा दाब माझ्या कानावर भयंकर जाणवत होता. वरती आल्याबरोबर मी बाहेर पडलो. माझे पाहून स्नानासाठी अजून काही लोक जमले. यातील बऱ्याच जणांना पोहायला येत नव्हते. सर्वांना मी विनंती केली की कृपया काठावर बसून स्नान करावे. नंतर मला कळाले की इथे मगरीसुद्धा असतात. मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मातेने वाचवले होते. इथून पुढे मी पाण्यात उतरण्यापूर्वी लंगोटी घट्ट करून मगच उतरायचो. मी बाहेर आल्याबरोबर विशाल म्हणाला की तुझे डोळे खूपच लाल झाले आहेत. स्वाभाविक होते. 20-25 फूट पाण्याच्या खाली गेल्यावर तेवढ्या वजनाच्या पाण्याच्या स्तंभाचे वजन अथवा दबाव तुमच्या देहावर पडलेला असतो. त्याला प्रतिरोध करण्यासाठी रक्तदाब वाढतो. अजून थोडे खाली गेले आणि तोंड बंद करून कानातून हवेचा आतला दबाव वाढवला नाही तर कान फुटून जाऊ शकतात. या प्रक्रियेला स्कुबा डायव्हिंग करताना शिकवले जाते. इक्विलायझिंग असे याला म्हणतात. मी याचे रितसर प्रशिक्षण घेतले होते. माझ्याकडे स्वतःचा स्नॉर्कलिंगचा सेटसुद्धा आहे आणि तो घेऊन विविध नैसर्गिक जलसाठ्यांच्या तळाशी असलेले जलजीवन पाहणे हे मोठे आनंददायक कार्यक्रम असतो. ही इक्विलायझिंगची प्रक्रिया केल्यामुळे डोळे लाल झाले होते. आश्रमामध्ये गेल्याबरोबर नर्मदागिरी स्वामी म्हणालेच, परिक्रमेला आलायस की पोहायला आलायस? मी त्यांना सांगितलं की मी पाण्यावर पद्मासन घालून झोपलो होतो, परंतु त्यांना ते पटले नाही. स्वाभाविक होते. हे आसन स्थिर पाण्यावर करणे तितकेसे सोपे नाही. त्यातल्या त्यात एखाद्या शहरी बाबूला तर अशक्य असणारी अशीच ती गोष्ट आहे, असे कोणालाही वाटणे स्वाभाविक आहे. मी स्वामीजींना सांगितले की मला स्वयंपाकामध्ये वगैरे मदत करायची आहे. त्यांनी सांगितले, सिर्फ आनंद लेते रहो, परिक्रमावासी हो, आपकी सेवा यहाँ नहीं ली जाएगी. परिक्रमा पूर्ण हो जाए तब यहाँ आकर रुकना और जितनी मर्जी हो उतनी सेवा करना. विशाल आणि मी पूजनाला बसलो. इथे कृष्णा आष्टेकर नावाचे एक परिक्रमावासी आले होते. पुण्यामध्ये कर्वे रस्त्यावर वासुदेव निवास नावाची एक संस्था आहे. इथले ते अनुग्रहित होते. अतिशय सात्विक गृहस्थ होते, परंतु प्रचंड भावनाशील होते. यांनी त्यांची नर्मदा मैया अतिशय सुंदर अशा बाहुलीच्या स्वरूपामध्ये नटकवली होती. तो प्रकार मला चांगलाच आवडला आणि मनोमन असे वाटले की आपली मैयासुद्धा अशीच करता आली तर किती छान होईल. पुढे माझी ती सुप्त इच्छा मैयाने पूर्ण केली. तो प्रसंग योग्य वेळी सांगेनच. या बाहुलीला काजळ, लिपस्टिक वगैरे लावल्यामुळे आणि तसे काही करण्याचा कृष्णा आष्टेकर यांना अनुभव नसल्यामुळे ती फारच मजेशीर आणि भयानक दिसत होती. प्रजापती, पितापुत्र आणि राधेगिरी, अमरगिरी हे उशिरा मुक्कामी पोचले. त्यांनी नेहमीचा मार्ग निवडला होता. सर्वजण चालून खूप थकलेले दिसले. मी विशालसोबत गप्पा मारत बसलो. कृष्णा आष्टेकर देखील वासुदेव निवासमध्ये माझे जाणे असते हे कळल्यावर खूप खुश झाले. त्यांची पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती. मी त्यांना त्यांची गुरुपरंपरा जी आहे तिचं स्मरण करून देत धीर दिला आणि सांगितलं की तुमची परिक्रमा नक्की पूर्ण होणार आहे. सद्गुरूंच्या चरणावर आणि मैयावर संपूर्ण विश्वास ठेवून एकावेळी एकच पाऊल टाकत राहा. हे बराच दिवस इथं राहिले होते. या आश्रमाची काही चित्रे गुगल कशावर सापडली ती आपल्यासाठी देत आहे. हे आपण जे बघतोय हे लखनगिरी आश्रमाचं प्रवेशद्वार आहे, बांबूचं, आणि मागे विस्तीर्ण पसरलेली नर्मदा मैया आपल्याला दिसते. आश्रमामधलं जे शिवलिंग मी म्हटलं ना, ते हे शिवलिंग आणि समोर लखनगिरी बाबांची मूर्ती आहे. अलीकडेच या शिवलिंगाला जलौरी बनवून समोर नंदी स्थापन केला आहे असे फोटोवरून मला कळालं. मी अगदी याच ठिकाणी आसन लावलं होतं. आश्रमाला कोणीतरी घेऊन दिलेली ही भगव्या रंगाची कॅप्सूलच्या आकारची नाव माझ्या लक्षात राहिली. या संपूर्ण परिसरात कोणीही संकटात असेल तर या नावेद्वारे मदत पोहोचवली जाते. काही परिक्रमावासी इथून नावेने गोरा कॉलनीपर्यंत देखील जातात असे ऐकण्यात आले. नावेत बसलेल्या माणसांच्या आकारावरून नावेच्या आकारची कल्पना यावी. आश्रमासाठी लागणारे सर्व साहित्य या नावेद्वारे समोर काठावर असलेल्या डही नावाच्या गावातल्या बाजारातून आणलं जातं. उडी नाव आहेत, त्यातले लोकांचा आकार बघा, म्हणजे तुम्हाला नावेचा आकार किती आहे ते कळेल. आश्रमातल्या विविध कुटी, आश्रमामध्ये मदतीसाठी थांबलेला आदिवासी मुलगा यांची नावं आपल्याला मोठी मजेशीर वाटतात. आश्रमातलं शिवलिंग आणि आजूबाजूला बसलेले परिक्रमावासी आपण बघतोय. ही आश्रमासमोरची नर्मदा मैया. इथंच मी खोलीचा अनुभव घेऊन वरती आलो.
समोरच्या तटावर पाण्याची वाढलेली पातळी किती जाऊ शकते त्याच्या खुणा दिसतात बघा. इथे मोकळ्या जागेवर अजून एक बांधकाम सुरू करण्याचा मानस आहे असं स्वामींनी मला सांगितलं. या घाटावर नावेतून नर्मदा मातेला साडी नेसवतानाचं एक संग्रहित दृश्य आपण बघतोय. हे काम करणारा आदिवासी तरुण, अर्धी नाव साडीनं भरली आहे, इतकी ती साडी मोठी आहे. नर्मदा मातेला नेसवली गेलेली मोठीच्या मोठी साडी आपण बघतोय. या आश्रमाच्या पुढे नर्मदा माता उजवीकडे वळण घेते, अर्थात उत्तर वाहिनी होते, आणि पुन्हा पश्चिमेकडे वळून दक्षिण वळण घेत पुन्हा एकदा पश्चिमेला वाहू लागते. या नकाशामध्ये आपल्याला ते दिसेल. नर्मदा नदी अशी अक्षरं जी लिहिली आहेत ना, तिथं नर्मदेचं वळण आहे बघा. डही गाव आहे समोर. बरोबर या वळणावर तिचा आश्रम आहे. यानंतर नर्मदागिरी महाराजांचा खूप चांगला सत्संग मला लाभला. महाराज अतिशय स्पष्ट वक्ते होते. त्यांच्याशी बोलण्यासाठी परिक्रमेतील एक साधू महाराज आले आणि सांगू लागले की यापूर्वीची परिक्रमा त्यांनी 1984 साली केली होती. तेव्हा लखनगिरी महाराजांनी त्यांना ठेवून घेतले होते आणि भाकरी खाऊ घातली होती. त्यांना क्षणात उडवून लावत नर्मदागिरी महाराज म्हणाले की हे शक्यच नाही, कारण मुळात लखनगिरी महाराजच या स्थानावर 2000 सालानंतर आले. तो साधू खजील होऊन तोंड बारीक करून निघून गेला. नर्मदागिरी महाराज मला सांगू लागले, मला खोट्याची फार चीड आहे. एक वेळ तुम्ही चुकीचे बोला चालेल, परंतु खोटे बोलू नका. मुळात परिक्रमेमध्ये काही बोलूच नका. तेवढा आपला अधिकार असता तर परिक्रमा करावी लागली असती काय? शहरी परिक्रमावासींचा मला याच कारणासाठी राग येतो. इथे येऊन मला आश्रमामध्ये काय काय सुधारणा केल्या पाहिजेत ते सुचवतात. इथे प्रत्येक गोष्ट करायला मी एकटाच असतो. 50 सुविधा उभ्या केल्यावर त्या जपणार आणि सांभाळणार कोण आहे? तुम्ही परिक्रमावासी लोक आधीच एवढे दमून येता. तुम्हाला काम लावणे बरोबर आहे काय? इथं आधीच माणसं मिळत नाहीत कुठल्याही कामाला. पूर्वी तर फार विषम परिस्थिती होती. गुरुजींच्या कृपेमुळे आता परिक्रमावासी निर्धोकपणे या प्रांतातून प्रवास तरी करू शकतात. नाही तर पूर्वी चक्क नागडे करून सोडायचे हे लोक. अजूनही ते काही फार बदलले आहेत असे नाही, फक्त आता थोडेसे सावध असतात इतकेच. नर्मदागिरी महाराज अत्यंत पोटतिडकीनं बोलत होते. त्यांचं म्हणणं अतिशय बरोबर होतं. मुळात ज्या सुविधा आपण शहरामध्ये उपभोगतो त्या तशाच्या तशा जंगलामध्ये उभे करण्याचा अट्टहास हाच मुळी मूर्खपणाचा आहे. उदाहरणार्थ, बांधलेला संडास शहरामध्ये चालतो कारण इथे मलनिस्सारण व्यवस्था आधीच उभी केलेली असते. जंगलामध्ये असा संडास उभा करण्याची काय गरज आहे आणि प्रयोजन तरी काय? मला महाराजांचा रोखठोक स्वभाव खूप आवडला. असे साधू फार कमी आढळतात. यांना माणसांची फार चांगली पारख होती. जोपर्यंत मी त्या आश्रमामध्ये होतो तोपर्यंत शेपटासारखा त्यांच्याबरोबर फिरत होतो. या साधूकडून किती शिकावे असे मला झाले होते. त्यांना देखील सुरुवातीला पुणे शहरातून आला आहे म्हणून माझ्यावर धरलेला डूख नंतर सोडून दिला. विशेषतः काठाने चालण्याचा माझा आग्रह त्यांना सांगितल्यावर त्यांनी इथून पुढचा झाडीतला मार्ग मात्र कृपा करून ठरल्याप्रमाणेच पार करण्याचा मौलिक सल्ला दिला. तसे न ऐकणाऱ्या परिक्रमावासींचे काय हाल झाले आहेत याचे किस्से त्यांनी मला सांगितले. अजूनही काही दूरदराजची खेडी आहेत जिथे अक्षरशः अन्नानदशा आहे. इथे काहीही होऊ शकते. यातील बऱ्याच लोकांना परिक्रमा काय हे देखील माहिती नसते, कारण गेली अनेक दशके इथून कोणीच गेलेले नाही. महाराजांचे हे सर्व सांगणे मी काळजीपूर्वक ऐकत होतो. त्यांच्या रूपाने साक्षात नर्मदा माताच मला सावध करत आहे असे मला वाटले. रात्री इथे खूप सुंदर आकाश दिसते. प्रकाश प्रदूषण जवळपास शून्य आहे, त्यामुळे कधी देखील न दिसणारे तारे इथून दिसतात. मी तनय आणि आश्रमात राहिलेल्या 3 मुलांना संपूर्ण आकाश दाखवले आणि आकाशावरून दिशा कशा ओळखायच्या हे शिकवले. या मुलांची नावे मोठी मजेशीर होती. गुमान, सदानंद आणि मच्छर अशी त्यांची नावे होती. आदिवासींमधली नावं आपल्यापेक्षा वेगळी असतात. गारद्या, फोदला, मनिया, हामाल्या, भिला अशी नावं असतात. रात्री खूप छान झोप लागली. सकाळी उठून अन्निका आटपली. थंडगार नर्मदा जलानं काठावर बसून स्नान केलं. आश्रमाचा माझ्या वहीमध्ये मिळालेला शिक्का, त्याच्यावरचे शब्द असेत: मा नर्मदा दत्त आश्रम, ब्रह्मलीन स्वामी लखनगिरीजी महाराज, संचालक प्रबंधक संत नर्मदागिरीजी महाराज, ग्राम घोंगसा, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेश. मोबाईल क्रमांक दिला आहे 0975 448 6961. विशालला माझ्यासोबत चालायची इच्छा होती, परंतु त्याला मी आधीच गतिमान चालण्याचं महत्त्व आणि गरज पटवून सांगितली होती. नाहीतर त्याची परिक्रमा पूर्ण झाली नसती. त्यामुळे मी त्याला अतिशय वेगाने पुढे निघून जायला सांगितले. मी थोडेसे काठाने चालून पाहणार होतो आणि मग मूळ मार्ग पकडणार होतो. त्यामुळे मी झोळी उचलली आणि हळूच काठावरचा मार्ग पकडला. नर्मदागिरी स्वामींचे माझ्यावर बारीक लक्ष होते. मी काठाकडे दूरवर पोहोचलो होतो. त्यांनी जोरात आवाज देऊन मला सरळ रस्त्याने जायची तंबी दिली. पुन्हा एकदा हा नर्मदा मातेचा आदेश आहे असे मानून मी उलटा फिरलो आणि धोपट मार्ग पत्करला. लवकरच आपला महाराष्ट्र सामोरा येणार होता. नर्मदे हर, नर्मदे हर.